हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्या शिवरायांना स्मरून सामाजिक समतेचा झेंडा घराघरामध्ये राबवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य दिलं त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना प्रणाम करून आणि पीडित आणि दलित जनतेला सन्मानानं जगण्याच्या संबंधीचा अधिकार देण्याची महान कामगिरी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर विनम्र होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पुनर्जन्म करण्याच्या संबंधीचा महत्वाचा निर्णय आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी केला जातोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. मदद नहीं सिखाता आपस में वही रखना, हिंदी है हमारा वतन, हिंदुस्तान हमारा, हा आमचा मूलभूत विचार आहे. इतर सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आज पुन्हा एकदा नव्यानं महात्मा गांधीचा विचार घेऊन तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याच्यासाठी आजपासून मार्गस्थ होतोय. तुमच्या त्या वडीलधाऱ्यांचे त्याला आशीर्वाद पाहिजे, सर्वसामान्यांचा पाठिंबा पाहिजे आणि तरुण पिढीने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेतली पाहिजे. आया बहिणींनी त्याला साथ दिली पाहिजे. हे आवाहन करण्याच्यासाठी आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे.